आज आपण वेगळ्या प्रकारे आळूच्या पानांची जी वडे आहेत ते बनवणार आहोत, वेगळं स्टफिंग भरून. तर बघा, आळूची पाने खाल्ल्याने व्हिटॅमिन ए, सी, लोह, कॅल्शियम, फायबर या पोषक घटकांनी अगदी समृद्ध आहे, जी डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतात. हाडे देखील आपले मजबूत करतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने डोळ्यांचं आरोग्य एकदम छान ठेवण्यासाठी ही पानं नक्की खाल्ली पाहिजे कोणत्या ना कोणत्या प्रकारे. तर आज मी ही झाडामधून पानं काढलेली आहे. भरपूर सारे मोठे पानं पण आहे, छोटे पानं पण आहे. हे काळ्या देठांचे पानं आहे. याने काय होतं की जे आपण आळूचे वडे खातो ना, त्याने खाज येत नाही. मी हे स्वच्छ धुवून असे मस्त निथळून ठेवलेले आहे. बघा, एकदम छान आणि मस्त असे कुरकुरीत होतात. आज आपण नेहमी त्यामध्ये आपण बेसन पिठाचं स्टफिंग देतो किंवा चण्याची डाळ भिजवून त्याचं स्टफिंग देतो. पण आज मी इथे तुवर डाळ घेतलेली आहे, जवळजवळ 2 ते 2.5 कप घेतलेली आहे आणि अगदी ती स्वच्छ धुवून मस्तपैकी 3 ते 4 तास मी भिजत घातलेली आहे. 3-4 तासानंतर त्यांना परत स्वच्छ धुवून मी असं पाणी निथळत ठेवलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, एकदम छान भिजलेली आहे. तर आता इथे एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला थोडं थोडं करून ही छान मस्त ग्राइंड करून घ्यायचे आहे. आता सुरुवातीला मी ग्राइंड करताना यामध्ये अगदी मूठभर मी इथे लसूण घेतलेला आहे. भरपूर लसूण घ्यायचा बरं का, खूप छान लागते टेस्ट. त्याच्यानंतर इथे मी 1 ते 1.5 इंच अद्रक घेतलेलं आहे. ते देखील असं आपल्याला कट करून टाकायचं आहे. वरचं सालं काढून स्वच्छ असं धुवून घेतलेलं होतं मी हे आलं. तर आता बघा, यामध्ये छान अशा मस्त मिरच्या घातलेल्या आहे. तर ह्या जास्त तिखट नाही आहे, तर मी कमी तिखटच ह्या मिरच्या घातलेल्या आहे. त्याच्यानंतर मी तर मूठभर कोथिंबीर घातलेली आहे आणि त्या कोथिंबीर घालता घालता यामध्ये मी काड्या देखील घातलेल्या आहे. तर काड्यांमध्ये खूप छान अगदी जीवनसत्व असतं आणि टेस्ट पण फार छान येते. त्यामुळे आता ही आणि अगदी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि एकदम छान अशी मस्त पेस्ट करायची आहे. पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे ही संपूर्ण डाळ जी आहे मी उरलेली सगळी वाटणार आहे. तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी पेस्ट झालेली आहे, कारण इथे जी डाळ आहे आपली एकदम छान अशी मऊसूत अशी मस्त भिजलेली आहे. तर मी आता एका मोठ्या बाउलमध्ये हे सगळं मिश्रण जे आहे ते काढून घेणार आहे. पहा, आपण नेहमी आळूची अगदी पातळ भाजी देखील करतो, वड्या करतो आणि वड्या केल्यानंतर पण याची भाजी देखील होते बरं का. अगदी कांदा टोमॅटो घालूनसुद्धा एकदम छान अशी भाजी देखील होते. तर आता हे सगळं वाटून झाले आहे. तर यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेणार आहे. त्यानंतर इथे धनेपूड घालून घेणार आहे 2 चमचे. त्याच्यानंतर 1 चमचे इथे मी हळद घालून घेणार आहे आणि अर्थातच तिखट घालून घेणार आहे. पण आपण यामध्ये हिरव्या मिरच्या देखील घातलेल्या आहे. तर तुम्हाला जितपत तिखट हवं आहे ना, तुम्ही तिखट तितकं वापरू शकता. या वड्या तिखट पण खूप छान लागतात. आणि अर्थातच तुरीची डाळ जरी असली तरी ती पचनालासुद्धा हलकी व्हायला पाहिजे. त्यामुळे इथे मी ओवा अगदी 1 चमचा क्रश करून घातलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथे मी 2 चमचे तीळ घातलेले आहे. आता थंडीचे दिवस आहे, पावसाचे दिवस आहे, त्यामुळे तीळ खाणं अगदी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप छान आहे आणि खाताना पण आपल्या दाताखाली जेव्हा तीळ येते ना, तेव्हा खूप छान अगदी त्याचा स्वाद येतो. आणि इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. तुम्हाला यामध्ये थोडंसं अगदी साखर किंवा गूळ घालायचे असेल तरी घालू शकता, पण ह्यावेळेस मात्र मी साखर किंवा गूळ असं काहीच घातलेलं नाही. आंबटपणासाठी फक्त मी लिंबू घातलेलं आहे. तर हे सगळं मिश्रण आपल्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये मी जिरं घालायचं विसरले होते, त्यामुळे जिऱ्याची पण 2 चमचे तरी जिरं घालणार आहे. आपल्या ह्या वड्यांमध्ये उतरणार आहे. तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बघा, आता इथे मी मोठे पानं असे म्हणजे आता जवळजवळ माझ्याकडे 21 पानं होते, तर मी 3 बंच केलेला आहे 7-7 पानांचा. तर प्रत्येकी मोठे पानं 3 बॅचेसमध्ये वाटून घेतलेले आहे. त्यानंतर छोटे असं करून आता हे आपल्याला छान असं वळता यावं म्हणून आपल्याला जे देठं आहेत ना, ते काढून घेतलेले आहे आणि लाटणं फिरवलं म्हणजे एकदम व्यवस्थित असं जे पान आहे ते फ्लॅट होणार आहे. तर बघा, मी आता हे लावत आहे, पण मला हे थोडंसं बगराळ वाटत आहे, म्हणजे ते मिळून आलेलं नाही. तर मी मात्र आता यामध्ये बेसनपीठ थोडंसं घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हे सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर बघा, तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक पान उलटं आणि एक पान सुलटं असं करायचं आहे. सुलटं म्हणजे त्याचे टोकं जे आहे विरुद्ध दिशेने लावत राहायचे आहे. तर मी हे असं करून करून मी सगळे 7 पानांना हे लावून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तर बघा, आणि प्रत्येक पान आपल्याला हे लाटण्याने व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. आणि बघा, आता हे भरून झालेलं आहे.
तर एका साईडने अशी घडी घालायची आहे आणि दुसऱ्या साईडने पण अशी घडी घालून घ्यायची आहे. आणि यावर पण देखील आपण जे सारण तयार केलेलं होतं तुरीच्या डाळीचं, तर मग ते लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला असा हा रोल तयार करून घ्यायचा आहे. खूप खमंग आणि खूप छान अशा कुरकुरीत आपल्या ह्या वड्या ज्या आहेत त्या तयार होणार आहे. आणि व्यवस्थित आपल्याला असा रोल करत करत आतमध्ये हे पानं घालत घालत बघा, आणि थोडंसं परत सारण मी त्यावर लावलं आहे म्हणजे हे पानं असे व्यवस्थित चिटकून राहतील. तर बघा, अशा प्रकारे मी हा रोल तयार केलेला आहे. आता उरलेले जे आहेत ना ते देखील मी अशाच प्रकारे रोल करून घेणार आहे. तर मी असे 3 रोल असे करून घेतलेले आहे आणि एका प्लेटमध्ये असे ठेवून द्यायचे आहे. बघा, एकदम मस्त असा हा रोल तयार झालेला आहे आणि जेवढं पीठ भिजवलं होतं ते सगळं याला वापरलं गेलेलं आहे. तर बघा, आता आपल्याला हे छान वाफवून घ्यायचं आहे. तर बघा, मी इथं चाळण घेतलेली आहे, त्याला काही तूप वगैरे लावलेलं नाही किंवा तेल लावलेलं नाही, तर तुम्ही लावू शकता. आणि याच्यामध्ये मी आता जेवढे बसतील रोल तेवढे ठेवलेले आहे आणि एका पातेल्यामध्ये मी छान असं पाणी उकळून घेतलेलं आहे, त्यावर ही चाळण ठेवलेली आहे. तर बघा, आपल्याला इथे 15 मिनटं तरी ह्या वड्यांचे रोल जे आहे ते वाफवून घ्यायचे आहे. बघा, इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये पाहायला मिळते. बघा, छान वड्या ह्या वाफवून झाल्या आहे आणि आता ह्या गार करायच्या आहे. आणि गार झाल्यानंतरच मात्र आपल्याला कटिंग करायची. अगदी तुम्ही गरम गरम जर कटिंग केलं ना तर त्याच्या वड्या पडत नाही व्यवस्थित किंवा त्या कापल्या जात नाही व्यवस्थित. त्यामुळे आता हे गार झालेलं आहे आणि हे खूप मोठे असल्यामुळे मी हे अशा प्रकारे हे असे काप करून घेत आहे. बघा, आणि खूप पातळ पण करायचे नाही आणि खूप जाड पण ठेवायचे नाही. तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता. अगदी मीडियम साईजचेच मी हे वड्या अशा कट करून घेणार आहे. एकदम छान असे कटिंग होतात बघा. तर अशा प्रकारे, आणि मला जेवढे लागतील तेवढे मी कट करणार आहे, बाकीचे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण तळून खाऊ शकतो, भाजी करून ठेवू शकतो किंवा आमटी बनवून आमटीत देखील आपण सोडू शकतो. तर बघा, इथे कढई मस्त अगदी गरम झाली, तेल पण गरम झालेले आहे आणि आपल्याला ह्या वड्या त्यात सोडायच्या आहे. बघा, 1 मिनिटं आपल्याला यांना अजिबात हात लावायचं नाही. त्याच्यानंतर आपल्याला या बघा अशा तेलामध्ये पलटी करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला अशा मस्त खमंग होईपर्यंत ह्या तळून घ्यायच्या आहे. लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. बघा, जोरात जर तुम्ही गॅस केला तर त्या पटकन जळून जातील आणि छोटा गॅस केला तर त्या आतमध्ये शिजणार नाही. तर बघा, एकदम छान आणि एकदम मस्त अशा कुरकुरीत आपल्या ज्या ह्या आळूच्या वड्या आहेत त्या तयार आहे. तर एकदा नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा. तुम्हाला जर अगदी आंबट गोड चव पाहिजे असेल तर मी यामध्ये तर लिंबू पिळलेलाच आहेत, पण तुम्हाला जर चिंच घालायची असेल, गूळ घालायची असेल तरी तुम्ही यामध्ये घालू शकता. तर अशाच पद्धतीने मी ह्या सगळ्या वड्या ज्या आहे मला जितक्या लागतात तितक्या मी फ्राय करून घेणार आहे. तुम्ही अगदी ह्या मुलांच्या टिफिनला देऊ शकतात